इस्रायल हमास यामध्ये चालू असलेल्या संघर्षाच्या बातम्या आपण सारे ऐकत आलो आहोत. युद्धात बरोबर कोण चूक कोण हे कधीच ठरवता येत नाही. युद्धाचा इतिहास जे ते लिहित असतात. युद्धाची सुरुवात 7 ऑक्टोबरच्या हमासने केलेल्या हल्ल्याने झाली. हमासला इराणचा पाठिंबा आहे. युद्धाचा शेवट आम्ही करू आणि सारी गाझापट्टी मलम्याच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बदलू हे नेत्यानाहूने जाहीर केले आहे. हमासवरील जोरदार प्रत्याक्रमण मुस्लिमांना आवडलेले नाही. पॅलेस्टाईनला पाठिंबा देणारी आंदोलने अनेक देशातून चालू आहेत. वास्तवात हा हमासच्या अतिरेक्यांना दिला जाणारा पाठिंबा आहे. सध्या जगातील सर्व मुस्लिम देश हमासच्या बाजूने युद्धात उभे आहेत. या घटना सर्वांना माहिती आहेत. हे युद्ध कधी संपेल, याचा सामान्य माणसावर काय परिणाम होईल, यामधून तिसरे महायुद्ध भडकेल का, ते झाले तर त्याचे परिणाम काय होतील, युद्ध थांबावे यासाठी सामान्य माणूस काही करू शकेल का, हे प्रश्न प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहेत. युद्धाच्या येणाऱ्या बातम्यांनी आपणही अस्वस्थ झाला असाल. या संघर्षाबाबतची माझी मते मी येथे नोंदवून ठेवीत आहे. यावर आपल्याला वेगळे काही सुचवायचे असल्यास ते कळवावे ही विनंती आहे. हे युद्ध कधी संपेल याचे उत्तर साऱ्यांना हवे आहे. पण हा संघर्ष लवकर संपण्याची चिन्हे मात्र दिसत नाही. इस्रायली नेतृत्वाला हमासचा सर्वनाश करायचा आहे. हमासचे सैन्य जमिनीखाली खणण्यात आलेल्या भुयारातून राहत आहे. या बोगद्यातून बरीच मिसाईल्स, हत्यारे, दारुगोळाही साठविण्यात आला आहे. हे सारे पटकन संपणार नाही. परिणामी युद्ध रेंगाळणार. इराण, तुर्कस्तान, पाकिस्तान सारख्या अनेक मुस्लिम नेत्यांना हमास ही अतिरेकी संघटना संपणे मान्य नाही. इस्रायल विरुद्ध युद्ध पुकारून जीवना संपवावे असे अनेक मुस्लिमांना वाटत आहे. त्यासाठी कोणत्याही थराला जायची त्यांची तयारी आहे. इराणच्या नेत्यांना जगातील मुसलमानांचे नेतृत्व करायचे आहे. त्यासाठी इस्रायलच्या शहरावर हल्ला करून तो प्रदेश उद्ध्वस्त करण्याची धमकी त्यांच्याकडून दिली जात आहे. लेबॅनॉनमधील हिजबुल्लांना पुढे करून युद्ध पेटते ठेवण्याचा प्रयत्न इराण करीत आहे. सिरियामधूनही अतिरेक्यांना बळ पुरविले जात आहे. बरोबर कोण चूक कोण याचे फक्त आरोप प्रत्यारोप करणे चालू आहे. हमासला संपविल्याशिवाय इस्रायल हे युद्ध थांबेल असे मात्र वाटत नाही. जीवना संपविण्यासाठी अनेक देशातील धार्मिक नेते हमासला अणुबॉम्ब देण्याचे वक्तव्य करीत आहेत. इस्रायलवर अणुहल्ला करण्याचा प्रयत्न कोणी केलाच तर होणारा प्रतिहल्ला कल्पनेपलीकडचा असेल. त्याचा फटका मध्यपूर्वेतील साऱ्या तेल संपन्न देशांना आणि परिणामी साऱ्या जगाला बसेल. मध्यपूर्वेतील देशांना याची कल्पना आहे. म्हणूनच त्यांना युद्ध थांबायला हवे आहे. त्यासाठी इस्रायलवर दबाव आणण्याचे सारे प्रयत्न चालू आहेत. पण हमासच्या ताब्यात असलेले नागरिक बिनशर्त सोडावेत असे म्हणायला मात्र कोणीच तयार नाही. म्हणूनच हा गुंता सुटण्याची शक्यता जाणवत नाहीये. गाझाखाली खोदण्यात आलेल्या बोगद्यातून 30 ते 40 हजार अतिरेकी राहतात. बोगद्यांमधून अधूनमधून ते वर असणाऱ्या त्यांच्या घरातून राहण्यासाठी येत असावेत. अतिरेक्यांपैकी बरीच माणसे ही पॅलेस्टाईनमधलीच आहेत. जमिनीवर असणारी त्यांची घरे इस्रायलने उद्ध्वस्त केली आहेत. त्यामुळे त्यांच्या परतीच्या वाटा बंद झाल्या आहेत. बोगद्यात खायला अन्न नाही, पुरेसे पाणी नाही आणि हा गुंता सुटण्याची शक्यता दिसत नाही. बोगदे हे हमासच्या अतिरेक्यांसाठी कबरीसारखे झाले आहेत. म्हणूनच नेत्यानाहू शेवटचा हल्ला करण्याचा आदेश देत नसावा. हमासने कैदी म्हणून इस्रायलच्या 220 नागरिकांना अडकवून ठेवले आहे. त्यांना ढाल म्हणून वापरायचे यासाठी इस्रायलमधील हे निरपराध नागरिक पकडण्यात आले आहेत. त्यांची विनाअट सुटका केली गेली तर कदाचित हे युद्ध थांबेलही. पण हमासला युद्धबंदी ही काही अटींवर हवी आहे. ज्यू नेतृत्व कोणतीही अट मान्य करायला तयार नाही. हमासने बिनशर्त शरणागती पत्करली तरच कदाचित युद्ध थांबेल.
बोगद्यांमध्ये तहान भुकेने तडफडून मरण्यापेक्षा शरणागती पत्करणे शहाणपणाचे ठरेल. हमास शरण येईल आणि युद्धविराम होईल असे मानूया. या युद्धात इस्रायलचा पराभव झाला तर अतिरेकी साऱ्या ज्यूंना कापून काढतील. इस्रायलमधील स्त्रियांवर अत्याचार करतील, त्यांना धंद्याला लावतील, विकतील. त्या संबंधित काही व्हिडिओजही कदाचित आपण पाहिले असाल. मुस्लिमांनी जी युद्धे जिंकली आहेत तेथे सर्वत्र हेच घडत आले आहे. इराकमधील याझदींना असेच संपवण्यात आले. आयसिसची निर्मिती त्यासाठीच झाली आहे. पृथ्वीच्या नकाशावरील ज्यूंचे राष्ट्र, त्यांची जमात इस्लामी अतिरेक्यांना संपवायची आहे. किंबहुना साऱ्या जगात इस्लामचे साम्राज्य व्हावे असे त्यांच्या नेत्यांना, मुस्लिम मौलवींना वाटत आले आहे. दुर्दैवाने अनेक मशिदीमधून त्याचेच पाठ दिले जातात हे वास्तव साऱ्यांना माहिती आहे. आयसिस, हमासचे नेते तशी विधाने जाहीरपणे करीत असतात. अतिरेक्यांचे नेते परदेशातील स्टार हॉटेलमध्ये बसून जाहीरपणे तशा आशयाच्या मुलाखती देतात. पॅलेस्टिनी नागरिकांना भडकविण्याचा आणि इस्रायलला त्रास देण्याचा उद्योग 1948 सालापासून चालू आहे. 70 वर्षांपूर्वीच्या काळातील पॅलेस्टिनचे नेतेही अन्य देशातील पंचतारांकित हॉटेल्समध्ये स्वतः आरामात राहत असत. इतरांच्या पैशावर जगभर विमानातून फिरत नागरिकांना मात्र इस्रायल विरुद्ध भडकवण्याचे काम चालू होते. या काळात इस्रायल कसा प्रगत झाला हे साऱ्या जगाने पाहिले आहे. पॅलेस्टिनी नागरिक जेथे होते तेथेच राहिले. आजही पॅलेस्टिनी नागरिकांचे जीवन व्यवहार परदेशातील मदतीवर चालतात. यापैकी बरीच मदत नेते त्यांच्या स्वतःच्या खिशात घालत आले आहेत. आपल्या किंवा कुटुंबियांच्या कातडीला धक्का लागणार नाही, स्वतःची ऐश आराम नीट चालू राहील याची काळजी हे नेते घेत आले आहेत. पॅलेस्टिनी नागरिकांना बळी देण्याचा पूर्वीपासूनचा उद्योग अजूनही चालू आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे, नेतृत्वाची संधी ज्यांना ज्यांना मिळाली आहे, त्यापैकी बरीच माणसे स्वतःचे, परिवाराचे भले करण्याचा उद्योग करीत आली आहेत. जगात फार पूर्वीपासून हेच चालत आले आहे. ज्यूंचा झगडा त्यांच्या अस्तित्वासाठी आहे. इस्रायल अस्तित्वात आल्यापासून हा संघर्ष चालू आहे. इस्रायल हा एक सामर्थ्यवान, शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असा देश आहे. मुस्लिम अतिरेकी त्यांना कधीही संपवू शकणार नाहीत. इस्रायल संपण्याआधी अनेक मुस्लिम राष्ट्रे संपलेली असतील. अतिरेक्यांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनाही हे माहिती आहे. पण जिहादी ही वृत्ती आहे. मी संपलो तरी चालेल, मला जे काही मिळायचं आहे ते जहन्नममध्ये गेल्यावर मिळेल, यावर विश्वास ठेवणारी तरुण पिढी मशिदींमधून घडविली जात आहे. त्यातूनच अतिरेक्यांचे मनुष्यबळ वाढत चालले आहे. अतिरेक्यांना शरीयतचा कायदा सर्वत्र आणायचा आहे. म्हणून हमास संपवण्याचा निर्णय इस्रायलने घेतला आहे. सुक्याबरोबर ओले जळत असते. आज हमासला संपवताना अनेक निष्पाप पॅलेस्टिनी नागरिकही मारले जात आहेत. पण फार पूर्वीपासून हे असेच चालत आले आहे. सबलांच्या लढाईत नेहमीच दुर्बळ कापले जात असतात. अमेरिकेला युद्धेही हवीच असतात. त्यांची शस्त्रे संपवायला हवीत. नवीन तंत्रज्ञानाची चाचणी त्यांना दुसऱ्या देशात घेता यायला हवी. त्यामुळे युद्धे चालूच राहायला हवीत. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या साऱ्या युद्धात अमेरिकेचा सहभाग आहे. शस्त्रे विकण्याचा त्यांचा धंदा तेजीत कसा राहील याची काळजी अमेरिकन नेते घेत असतात. त्यामुळे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडून काहीही केले जाणार नाही हे निश्चित आहे. युद्धामुळे पेट्रोलियमच्या किमती वाढतील, पेट्रोलचा तुटवडा वाढेल, जगातील अनेक अर्थव्यवस्थांवर त्याचा परिणाम होईल. अन्नोत्पादन घटेल, महागाई वाढेल, प्रदूषण वाढेल, हवेत वाढलेल्या कार्बनचे धुळीचे कण पानांवर साठतील, तापमान वाढीचा वेग वाढेल, हिमनद्या अधिक वेगाने वितळतील, पर्जन्यमानावर त्याचा परिणाम होईल, अल निनो जास्त त्रासदायक होईल. याचा फटका साऱ्या मानव जातीला बसेल. अधिक मुलांना जन्म घालून बहुसंख्येच्या जोरावर जगावर राज्य करता येईल का? जगभरातील सारे मुस्लिम अधिक मुलांना जन्म घालण्याचा उद्योग करीत आले आहेत. दुसऱ्या देशातून आश्रय मागणाऱ्यातही मुस्लिमच जास्त आहेत. इस्रायल अस्तित्वात आले तेव्हा पॅलेस्टाईनची लोकसंख्या फक्त 11 लाख होती. आज ती 22 लाख आहे.
ती वेगाने वाढतच आहे. यापैकी बहुसंख्य माणसांचे दैनंदिन जीवन व्यवहार बाहेरून मिळणाऱ्या मदतीवर चालतात. हे असे निरंतर चालू शकेल का? लोकसंख्या वाढीतून युद्धे उद्भवतील हे माल्थसने 2 शतकांपूर्वीच लिहून ठेवले आहे. पृथ्वी 806 कोटी लोकसंख्येला पोसू शकत नाही हे सत्य आहे. या युद्धाने जग 2 गटात विभागलेले आहे. हा झगडा मुस्लिम विरुद्ध ज्यू आणि ख्रिश्चन्स या दिशेने जाताना दिसत आहे. फक्त ज्यूं विरुद्धचे युद्ध कदाचित मुस्लिम देश जिंकूही शकले असते, पण सारी ख्रिश्चन बहुल राष्ट्रे इस्रायलच्या बाजूने उभी आहेत. हे युद्ध जर महिन्याभरात थांबले नाही तर 3रे महायुद्ध मात्र अटळ आहे. हे युद्ध थांबविण्यासाठी सामान्य माणूस काही करू शकेल का? सामान्य मुस्लिम व्यक्ती एकत्र आल्या तर हा झगडा निश्चित मिटू शकेल. मुस्लिम समाजापैकी 2 ते 5% एवढी माणसेच वृत्तीने अतिरेकी आहेत. गुन्हेगारी वृत्तीच्या थोड्या माणसांमुळे साऱ्या मुस्लिम समाजाची फरफट होत आहे. मोजक्या धर्मगुरूंच्या दबावामुळे मुस्लिम स्त्रियांना बुरख्यात राहावे लागत आहे. मुस्लिम मौलवींना अजूनही 3 तलाकचा कायदा हवा आहे. मुस्लिमांचे जे धार्मिक पुढारी जाहीरपणे सांगत असतात ते सारे मूर्खपणाचे आहे. कदाचित बऱ्याच मुस्लिमांना तसे वाटतही असेल, पण त्यांना विरोध करण्याचे धाडस हा उर्वरित समाज दाखवित नाही. राजा राममोहन रॉय, आगरकर, गोखले, रानडे यांच्यासारखे नेते हिंदू समाजाला लाभले. मुस्लिम समाजाला शहाणे करण्यासाठी तसे नेतृत्व पुढे यायला हवे, तरच मोजक्या असणाऱ्या अतिरेक्यांना आवरण्याचे काम केले जाईल. शहाणपणाने वागायचे का नाही हा निर्णय बहुसंख्य असणाऱ्या मुस्लिम समाजाने घ्यायचा आहे. त्याचा त्यांनी तो घेतला तर मानव जातीसमोरचे संकट निश्चित कमी होईल, नियंत्रणात येईल. 3रे महायुद्ध झालेच तर सारे जग 100 ते 200 वर्षे कदाचित त्याहीपेक्षा जास्त मागे जाईल. मर्यादित प्रमाणावर झालेल्या अणुयुद्धाचे परिणामही तेवढेच गंभीर असतील. आईन्स्टाईननेही तेच सुचविले होते. महायुद्ध थांबवणे आपल्या हातात नाही, पण ते जर झालेच तर उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे कसे जायचे यावर विचार मात्र व्हायला हवा आहे. हा विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोचायला हवा, कारण त्यांनाच त्याचा सामना करावा लागणार आहे. आपल्या भोवती जे काही घडत आहे त्यावर गांभीर्याने विचार करावा असे आपल्यालाही वाटते का? कृपया आपली मते कळवा. धन्यवाद.